तर जगातलं सगळ्यात मोठं दुःख काय? काल सुट्टी होती, उद्या पण सुट्टी, आणि आज आमच्या गावचा उरूस आहे आणि नेमका आजच आमचा पेपर आहे. मग काय, असं आयडी कार्ड गळ्यात घालायच लागते आणि कॉलेजला जायलाच लागते. तर रामकृष्ण हरी मंडळी, तर 2 दिवस उरूस आलाय आणि आजपासून त्याची तयारी सुरू झाली. आणि ते काय तर बॅनर लावायचं आहे आणि त्याच्यासाठी साचा उभा करायचा. मग जाऊ आणि तो साचा उभा करू. उद्या रात्री बॅनर आलो मग तिथं चिटकू. आणि आज एवढी काही का करायची तर उद्यापर्यंत आपण थांबलो तर जागा अख्ख्या बुकिंग होत्या. मग जागा नाही गावायची चांगली, मग कुठं बॅनर लावायला लागेल. मग त्याच्यापेक्षा आजच जागा पकडून ठेवू. पण ज्याची भीती होती तेच झालं आणि मेन पॉईंटची जागा आधीच बुक झालीत. पण असो ती बारक्या भावानेच केलीत. मग सगळ्यात आधी जाऊ आणि गाडाय करता वास आणि खांदाय करता पार घेऊन येऊ. म्हणले आता बॅनरचं पायापूजन करून घेऊ आणि खड्डा खांद्या सुरुवात करून घेऊ. तर हर्षा म्हणलं इथं खड्डा घ्या म्हणून आम्ही तर बाई सोन्या हर्षाचं म्हणणे आहे नाही, हर्षाचं म्हणणे इथं काही जर बॅनर चांगला नाही वाटला तर त्याला पूर्ण जबाबदार ह्यो हर्ष आहे. आणि शेवटच्या क्षणी तिथं घाण पाण्याचा जिरपा लागला. मग ते खड्डा आम्ही तसंच बुजावलं आणि घरी निघून गेलो. आणि आता जे काही करायचंय ते आजच्याच रात्री करायचंय. आणि 2000 years later. काल जागा निवडून झाली, आता आज जाऊन बॅनर आलाय. ते बॅनर फ्रेमवरती चिटकून घ्यायचं आणि मग लावून घ्यायचं. तर फ्रेमवरती बॅनर तर लावायचा होता, पण आम्ही जी फ्रेम निवडली होती ती फ्रेम कुणीतरी गायब केली. आणि आता आहे ना ही सांदी कोपऱ्यात पडलेली फ्रेम बाहेर काढायची आणि तिच्यावरती बॅनर चिटकवायचा आहे. नक्कीच्या लग्नाला 12 विघ्न, 1 तास आम्ही ती फ्रेम काढायचा प्रयत्न करतोय आणि ती फ्रेम तुटकी निघाली. तर ऐन टायमाला आहे ना बिल्डिंग वाला पण भेटला नाही आणि फ्रेम 2-3 ठिकाणी तुटलेली होती. म्हणून पोरांनी एक जुगाड केलं, त्याला तारांनी चिकटटिपणी बांधली. ह्या फ्रेमला हिचाच जीव जड झालाय आणि ही काहीच आमचा बॅनर उचलायची. बघू रात्र आपली कुठंतरी फ्रेम गावूनच. पण ह्याच्यापेक्षा अजून एक मेन काम बाकी आहे आणि ते काम काय तर खड्डं घ्यायचं. काल खड्डं घेतलं होतं पण तिथं घाण पाण्याची लाईन लागली म्हणून ते खड्डं कॅन्सल केलं. मग आता आहे ना रोडला एक फ्रंटची जागा शोधली, तिथं खड्डं घ्यायचंय. 1:30 वाजले. टाइम दाखव ना. रॉकरेज तर वाजल्यात 1:48. तेव्हा आम्ही आमचा बॅनर काढलाय. जॉबता करता 3 वाजणार आहे आपल्याला. एवढी ॲड वाजणार आहे. हा 2 वाजले. तर नाद केला पण वाया नाही गेला. 3 वाजले पण बॅनर लावून झाला. बॅनर एकदम खडांगवारी बसलाय. मग बॅनर मधला लुक कसा वाटतोय तेवढं कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा. तर मी जातो आणि आता झोपतो, कारण की आता झोपायला तर 3 वाजल्यात पण सकाळी उद्या 6लाच उठायचंय, कारण की 7 वाजता आमचा पेपर आहे. तर जगातलं सगळ्यात मोठं दुःख काय हे तर काल सुट्टी होती, उद्या सुट्टी आहे आणि आज आमच्या गावचा उरूस आणि नेमका आजच आमचा पेपर आहे. मग काय, असं आयडी कार्ड घालायच लागते आणि कॉलेजला जायलाच लागते. नाद करते का नाद. तर प्रतीक आलाय, आता चला कॉलेजला जाऊ डायरेक्ट. मी झोपतोय 3ला, सकाळी उठली 7ला आणि पेपरला निघालोय 8ला. तर गावची जत्रा आहे म्हणून पेपरला जायची आतून तर अजिबात इच्छा नाही. पण मागच्या सत्रात काही पोरांचं पॅनल उडाल्यात. तसली अवस्था आपल्या नको व्हायला म्हणलं पेपरला जायलाच लागते, नाही तर बॅकलॉग लागते आणि बॅकलॉग काढणं लय अवघड असते. म्हणून मग सगळ्यात आधी तर कॉलेज जवळ जातो आणि काही महत्वाचं जेरॉक्स काढून मग पेपरला जातो. महत्वाचं जेरॉक्स म्हणजे कॉप्या नाही बरं का, हॉल तिकीट बिल तिकीट असते तसलं काहीतरी जेरॉक्स काढतो मग पेपरला जातो. नाही तर मी म्हणलोय आता महत्वाचं जेरॉक्स आणि तुम्हाला वाटायचं मी कॉप्या केल्या नाही बरं का. तर हे आहे आमचं कॉलेज, पिंपरी चिंचवड मधलं महात्मा फुले कॉलेज. मग तुमच्यापैकी कोण ह्या कॉलेजला होतं का किंवा तुम्हाला माहित आहे का नाही ते कमेंट बॉक्स मध्ये सांगा. कुठे तर आधीच मला पेपरातलं काही येत नाही आणि त्याच्यात माझा नंबर टाकलाय दुसऱ्या बेंचवर. मग आता देवाचं नाव घेतो आणि डायरेक्ट पेपरला जातो. आता काय होईल ते देव जाणे. मग आता देवाचं नाव घेतो आणि पेपरला जातो ना डायरेक्ट पेपर झाल्यावर भेटतो. पेपरला आतमध्ये सगळे जाऊन बसल्यात पेपरला यायला. तर तुम्ही म्हणसा ना आता पेपर कसा गेला, तर कॉलेजने पुन्हा एकदा आम्हाला बॅकलॉगला यायचा चान्स दिला. जेव्हा तो मॅडम आहे ना थोडा आतमध्ये आवाज केला की लगेच पेपर घेतात, पण आज बळत येत होतो तरी घेत नव्हत्या. का माहित काय झालं. पण कसं बस कॉलेजमध्ये 2 तास घालवले आणि आता आम्ही निघालोय गाड्याला. चला मग आता डायरेक्ट घरी गेलो भेटू. व्हिडिओ काढायला तर आता डायरेक्ट घरी गेल्यावर चालू करणार होतो, पण रस्त्यात जाताना गाड्याला जाणारी बैल दिसली म्हणून व्हिडिओ चालू केला. इथं आम्ही 2 व्हीलर वरती हिंडतोय आणि ह्यांची हवा बघा 4 व्हीलर मध्ये हिंडते. ते त्यांना असं गाठत जाताना बघून गाड्याला जायची इच्छा अजून वाढली होती, पण त्यात हे ट्रॅफिक लागला आणि ते ट्रॅफिक इतकं बेकार लागलं की 1 तास लागतो आम्हाला घरी जायला, पण हे ट्रॅफिक मुळे पूर्ण 2 तास लागला. कब आए तुम लोग. काय ते द्या माझ्याच म्हणते ते काय सांगू. थँक्यू. तर दिदीन त्या वर्षासाठी फक्त 2 दिवस राहिला आलेत आणि यात बघा किती बारदाने घेऊन आलेत बघा. हा 18 नाही मग किती असते. 16 मग तुला मशरी मारला डोळा.
मग घरी आलेल्या सगळ्यात आधी कॉलेजचा टेरिकॉटचा शर्ट काढला आणि घरी आणलेला खादीचा शर्ट घातला, कारण की गावचा उरूस आहे म्हणल्यावर खादी घालून घाटामध्ये कडक जायला पाहिजे, तर कुठं आपला दाब पडन. तर आम्ही घाटात जाऊन 1-2 बाऱ्या कुठं बघत नाही, तर तेवढ्यात एंट्री झाली आमच्या महाराजची. महाराजन शंभू सूर्या महाराजन सूर्य आलाय. यांचं का कधी फायनल आहे डायरेक्ट? नाही सिरियल आणलं घेतलंय. आणि महाराज सोबत महाराजची बारी बघायला घाटात कोण आले माहिती का? आमचा दादा आजारी पडला होता काल, फणला होता तापणी, म्हणून त्याला कालच टोचून आणलाय ना आज आमचा दादा घाटात आलाय. वा, म्हणजे आमच्या घरातल्या म्हाताऱ्या माणसांना आहे ना बैलगाड्यामध्ये पेन किलर झालेली असो, पण आता दादा घाटात आलायच तर हर्ष निघालाय त्याला कुठेतरी चांगल्या जागेवर बसवायला. आणि बैलांना झोपायला अजून वेळ आहे, म्हणून मग कुठेतरी त्याला सावलीत जागेवर बांधायचे, मग त्यांना आधी बांधून घेऊ. तर यांना सावलीला बांधलंय आणि आता महाराजला तर डायरेक्ट आता फायनलच्या आधी झोपायचंय. मग एक काम करू, तर वर घाटात जाऊ आणि 1-2 बाऱ्या बघू. ते म्हणतात ना एज इज जस्ट नंबर, ती गोष्ट या बाबांनी खरी करून दाखवली. एवढं वय झालंय तरी अजून गोडीवरती बसतात आणि नुसतं बसतच नाही तर गोडीला पळवितात पण आणि एकदम 1 नंबर हँडल करतात. तर ह्या बाऱ्या बघता बघता आपल्या महाराजचा पण नंबर आलाय. मग चला आता महाराजला झोपायला जाऊ. तर तुमच्या आहे ना माहितीसाठी सांगतो की आपल्या महाराजचं घाटातले नखरा असतात, त्याला एक तर गाणाभाऊनी ना दरवेळेस हाच टी शर्ट घालायला लागतो. कंता घाट असू दे कुठं असू दे, गाणाभाऊनी हाच टी शर्ट घातलेला पाहिजे, तरच ते त्याचं ऐकतो आणि त्याला नीट झोपून देतो. जर त्यांनी खादीचा शर्ट घातला किंवा दुसरा शर्ट घातला तर ते त्याला नीट झोपूनच देत नाही. पण त्याच्यात तर त्याने आज हद्दच केली. गाणाभाऊनी चष्मा घातला, गड्याला तो पण नाही सण झाला. जेव्हा त्याने चष्मा काढला तेव्हा कुठं ते परत गाणाभाऊचा ऐकायला लागला. त्याच्याच बरोबर आहे ना आज घाटात आहे ना मोठ्या भावाने 2 फेमस बैलांचं सत्कार ठेवलं होतं. मग सगळ्यात आधी त्यांचं सत्कार होणार आहे आणि मग महाराजची बारी होणार आहे. तर सत्कार होणार होता फेमस चिमण्या आणि टायगर बैलाचा. मग जसा सत्कार पूर्ण झाला मग लगेच महाराजला झोपाय करता घाटात आणला. मग तर ही बारी तर मी अख्खी या व्हिडिओत दाखवणार आहे, पण आता हा व्हिडिओ आहे ना मी रातच्या 2ला एडिट करतोय. मग व्हिडिओ कसा वाटला ते तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा, कारण की तुमच्या कमेंट वाचून मला लय बरं वाटतं. आणि तुम्ही आपला हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघता ते बघून तर अजूनच भारी वाटतं. मग तुम्ही हा व्हिडिओ आतापर्यंत बघताय का नाही ते तर कमेंट बॉक्स मध्ये सांगाच. त्याच्याच बरोबर काहीतरी भारी भारी कमेंट करा आणि असा दररोजच एक मोठा ब्लॉग टाकायचा का नाही ते पण नक्की सांगा. रामकृष्ण हरी.